आता पावसाळ्याची आपली ही पूर्वतयारी चुलीला वगैरे लागलं तर मग त्या हे शेण थापून ठेवलं आहे. तर इकडं अजून एक एवढी टोकरी आहे, तेवढं झालं की झालं, बस झाले. तसे 2-3 दिवस माझे व्हिडिओ पण आले नव्हते मागे, आणि त्यावेळेस मी पापड बनवत होते आणि पापड बनवायच्या वेळेस ते व्हिडिओ झालेच नाही. तर ते पण माझा व्हिडिओ अपलोड करायचे आहे ते. तर हा जो कलर आहे ते हा आपलं सारवायला वगैरे खूप छान, आणि पिवळ्या कलरचे तर तसं गवऱ्या थापल्या तर काही नसतं, पण हाच कलरच्या सारवायला भारी राहते. ही चालू आहे पावसाळ्याची पूर्वीची तयारी. त्याच्यात पापड वगैरे आता सर्व झालेले आहे. ते व्हिडिओ आता ते पण अपलोड करीन मी आज. त्याच्यानंतरही मी पापडच बनवले. हे गवऱ्या वगैरे तो यापूर्वी थापायला हवे होते, पण नंतर लक्षात आलं की अरे हा पावसाळा सुरुवात होईल, त्यानंतर आपले व्लॉग कसे बाहेर तर काही होणार नाही, तर निदान मग रेसिपी तरी होतील, आणि त्यावेळेस थंडी पण असते आणि मग चूल पण पेटवता येईल, यासाठी नंतर मी थापायला सुरुवात केली. एवढी पाठी भरलेली होती, मला ती उचलता येत नव्हती, ती उचलून घेतली, पण इथं ठेवायला म्हणजे उतरायला तर कोणीच नव्हती, तर अशीच टाकली, बाकीच पडलं. तर हे आपल्या अशा गवऱ्या झालेल्या थापून. आता याच्याकडं मी कडेने असं मस्त त्याला कुत्रे वगैरे इथं उड्या मारू नये म्हणून त्याच्या कडेने आता ह्याचे लाकडे वगैरे टाकून देते, नाही तर इतके कुत्रे जमा होतात आणि मग काय होतं की सगळं मोडतोड करतात. बनवायला लागतील गवऱ्या. आता दिलं हे असं व्यवस्थित असं कुंपण वगैरे लावून, आणि हे आपल्या गवऱ्या आता वाळतीन. आणि तसं आभाळ सकाळपासून भरपूर येऊ राहिलेलं आहे. आत्ता गेलं. आता हे मस्त मी कांदे कापले आणि उन्हात वाळत घालवलेली याची भुकटी करायची, याची पावडर बनवायची आहे. आणि त्याचबरोबर हे कोरपडीचा रस मी सकाळी काय केलं, मस्तपैकी त्याचा गर काढला, मिक्सरमधून काढला, आणि मग त्याला गरम असं थोडंसं आटवलं आणि हे बाहेर उन्हात वाळत घालायला ठेवलेलं आहे. पण ते तसं पूर्ण वाळूनच गेलं, ते निघतसुद्धा नाही आहे. तर मग नंतर ही पुन्हा आयडिया केली मी, कोरपडीच्याच अशा खापा वगैरे केल्या आणि त्या उन्हात वाळत घातलेल्या. तर म्हटलं बघूया, मिक्सरमधून याची भुकटी झाली तर छान. फक्त ऊन खूप पडणं महत्त्वाचं गरजेचं आहे. आणि हे सर्व कशासाठी, तर हे सर्व केसांसाठी, अर्थात ही सोनूला मला द्यायच्या ह्या पावडरी बनवून. दुपारचा 1:30 वाजता एवढा सोसाट्याचा वारा सुटला आहे, आणि बघा हा भरपूर वारो म्हणजे 2 तरी वाजलेली सध्या. भयानक. ओ गॉड, कोण सुद्धा हलतोय किती.
आज पावसाचा अंदाज सांगितलाच होता आणि त्यामुळे हे ढग पण आलेली ते आणि इतकं वारं सुटलेलं आहे की असं वाटतं खूप आता ही झाडं पडत आहे की काय असं. आणि जेव्हा मी हा मोबाईल घेऊन आले होते तर मी सुद्धा स्थिर उभी राहू शकत नव्हती, मागं लोटत होती मी, एवढं हे वारं होतं. त्याची तीव्रता इतकी भयानक वाटत होती, ते बघायला सुद्धा इतकं भयानक वाटत होतं. बापरे, पूर्ण मागं लोटलं जातं, एवढं वारं हे. तो वारं मागं लोटत आहे. मी जेवढे कांद्याचे असे बारीक चिरण टाकले ते सगळे उडाले. छान वाळले होते, मस्त. मला पेस्ट करायचे ते बारीक भुकटी करून सोनूसाठी केलं होतं हे केसांना लावायला. छे. आणि हे पण मी कोरपड आहे ना अशी बारीक चिरून वाळवून भुकटी करणार होते, पण आता वातावरण पूर्ण हे झालं आहे. तर जेव्हा ऊन पडत तेव्हा पावसाची तर सुरुवात दिसते आज. हे एवढं वाढलं होतं, कांद्याचं केलं पण ते गेलं. वस्तू अशा उडून गेलेल्या आहे. पुन्हा वावरामध्ये गेले आणायला हे सर्व. आता आम्ही घरी जाऊन पाहते तिथं काय वस्तू उडाले. सर्व टोकऱ्या वगैरे सर्व अशी उडालेले. आणि धूळ बघा किती दिसते, एकदम धूळ अशी खूप वर उडालेली. तिकडं बघा पूर्ण अशी माती वर. खूप हलतोय. मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा खूप असं धूळ झालेली आहे. धूळ खूप उडू राहिलेली. ते आपलं हे बाजूला झालंय, उडालेलं आहे. बादल्या वगैरे बघते, व्यवस्थित ठेवून देते, नाही तर काय हे उडून जायला बसले. धुळीमुळे बघा हा सगळा अवतार आणि हे सगळं वाऱ्यामुळं हे एवढं सगळं झालेलं आहे. वारं खूप आहे. बादल्यांमध्ये दगड ठेवून देते म्हणजे उडणार नाही. त्या गावऱ्या मी कालच थांबल्या होत्या, वळल्या का नाही मला घरात घेऊन जावं लागणार आहे, कारण आता पाऊस म्हटल्यावर वळल्या नसेल. अजून खूप ओले आहे ते. झाडांवरून तर कळतच असेल किती वाऱ्याचा जोर आहे. आणि असं आहे मीच इकडं खूप अशी आपला हा आंबा जरा चांगला झालेला आहे, हा काढून घेते मी. बाकीचे पण झालेले आहे, पण पडणार आहे ते वाऱ्याने. जर पडले तर जाते. सध्या हा आहे तिथला काढून काढते. तर म्हणतात तसं पाऊस पडून दिल्यानंतर आंबे चांगले राहतात. तर मी ठेवते हे, पाऊस झाला तर बरे, नाही तर काढून घेईन संध्याकाळपर्यंत. 2-4 थेंब पडायला लागले म्हणून हे मी सगळे गावऱ्या आणून ठेवले. इथं म्हटलं तर जाऊ दे, वाऱ्याने सुकतील आणि नंतर आता पाहता येईन उद्या ऊन पडल्यावर. उगीच कशाला पाऊस आला तर एवढी मेहनत जायची. आणि मग ते तिथं गावऱ्या ठेवलेले आहे, तिथं ओल्याच आहे खूप. इथे ना पावसाला अशी थेंब पडायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं पडतंय. आणि कोकिळा बघा मस्त गते. आणि तुम्हाला मी लवकरच कोकिळेचे व्हिडिओ टाकत जाईल. हे बा कोकिळा सुंदर गते. आणि पूर्ण मी तिचे व्हिडिओ टाकेन तिचे. तसे मी व्हिडिओ काढलेले, पण मग असं आहे की वेळ भेटत नाही मला ते बनवायला सुद्धा. जर मस्त आहे ना, साथ प्रतिसाद देते. आपण कू म्हटलं का ती कू करते, असं आहे. एक नाही 2 कोकिळे इथं हे बा दिसले. आणि पावसाची सुरुवात बघा चांगली आता दमदार होऊ राहिली. ते म्हणजे दमदार तर नाही म्हणा, पण चालले थेंब रे बा. ताच पाऊस आलाय. आणि मी गावऱ्या आतमध्ये नेल्या, बरं झालं. आणि आता जिथं पत्र्यातून गळते
तिथं मला नेऊन ठेवावं लागते ने टोकऱ्या वगैरे. आणि आपल्या इथं परिसरात जवळजवळ 3-4 कोकिळ झालेले ते मस्त गातात. आणि थोडंसं असं सडा मारून गेलेला हा पाऊस, असं थोडंसं ओलं करून गेलेलं. नाही तर ह्या 3 वाजता इतकं गरम व्हायचं, खूप गरम व्हायचं. थोडंसं असं पूर्ण ओलं ओलं करून दिलेलं. नाही तर मी काय करायची 3-5 वाजेपर्यंत वरतीच राहायचे 5-6 वाजेपर्यंत, कारण गरमच इतकं व्हायचं. आणि सगळं हे जे पालापाचोळा होता तो सगळं मी झाडून घेतलेलं आहे. आणि असं मस्त थोडंसं गारवा छानपैकी पसरलेला आहे. इकडं असं ओलं ओलं झालेलं आहे, छान सडा मारून गेलेला आहे.